महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, अशी माहिती नागरी विमान उड्डाण नियामक DGCA तर्फे देण्यात आली। DGCAने दिलेल्या माहितीनुसार या विमानात एकूण 5 जण प्रवास करत होते। त्यामध्ये अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक, एक अंगरक्षक आणि 2 पायलट्सचा समावेश होता। बारामतीत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या 4 जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते। त्यासाठी ते मुंबईतून बारामतीत विमानाने जात होते। यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग करताना हा विमान अपघात झाला। हे विमान VTSSK LJ-45 प्रकारचं चार्टर विमान होतं आणि मुंबईहून बारामतीला जात होतं। बारामती विमानतळावर उतरताना रनवेजवळच विमानाचा अपघात झाला। खाली कोसळतानाच विमानाने पेट घेतला। सकाळी 8:48 वाजता हा अपघात झाला। या विमानात अजित पवार यांच्यासह सुमित कपूर, शांभवी पाठक, विदित जाधव, पिंकी माळी हे कर्मचारी आणि सहकारी प्रवास करत होते। त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात 3 दिवसांचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे। तसेच आज शासकीय सुट्टी जाहीर केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक प्रचार सभेसाठी अजित पवार आज बारामती तालुक्यात सकाळी निरावागज येथे जाणार होते। त्यानंतर पणदरे, करंजे पूल, सुपा येथे त्यांच्या प्रचारासाठी भेटी आणि कार्यक्रम होणार होते। या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर उद्ध्वस्त अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दिलदार मित्र सोडून गेला, अशा भाषेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे। राज्याचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं असं ते म्हणाले आहेत। ते म्हणाले, अतिशय अनाकलनीय परिस्थितीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। खरं म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची प्रश्नांची जाण असलेला नेता होता। जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती। अजितदादा एक अतिशय संघर्षशील नेतृत्व होतं। सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण दिवस। असं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे जातात। ज्यावेळेस ते राज्याच्या विकासात महत्त्वाचं योगदान देत होते, अशाच काळात त्यांचं जाणं अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारं आहे। माझा एक दिलदार दमदार मित्र सोडून गेला। त्यांच्या कुटुंबियांवरही हा प्रचंड मोठा आघात आहे। मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीला निघत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले। ते पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्री महोदयांशी चर्चा करून मी संपूर्ण माहिती त्यांना दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ पसरली आहे। पुढच्या गोष्टी कुटुंबियांशी चर्चा करून ठरवण्यात येतील। संपूर्ण परिवार बारामतीला पोहोचल्यानंतर पुढच्या गोष्टी करण्यात येतील। आम्ही इतक्या जवळून एवढ्या संघर्षाच्या काळात एकत्र काम केलेलं आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मनच तयार होत नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीनंतर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। बारामती येथे झालेल्या विमान अपघातामुळे अत्यंत दुःख झाले आहे। या अपघातात आपल्या प्रिय व्यक्तींना गमावणाऱ्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो। त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना शक्ती मिळो यासाठी मी प्रार्थना करतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लिहितात, अजित पवार हे लोकांचे नेते होते, जमिनीशी नातं जोडलेले नेते होते। महाराष्ट्राच्या लोकांच्या सेवेसाठी आघाडीवर येऊन कार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांना मोठा आदर होता। प्रशासनाची जाण तसेच गरीब आणि तळागाळातल्या लोकांना ताकद मिळवण्यासाठी त्यांची धडपड उल्लेखनीय होती। त्यांचं अकाली जाणं अत्यंत दुःखदायक आणि धक्कादायक आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे। दिल्लीपासून राज्यापर्यंत विविध पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे। अजितदादांची बातमी अविश्वसनीय, निशब्द, सुन्न, भयानक अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ही धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर त्या लिहितात, डोकं खूप सुन्न झालं ऐकून, विश्वासच बसत नाही। अजित पवारांविरोधात मी जीवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते, पण हे खूप खूप चुकीचे घडले। पण हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही। प्रशासनावर अचूक पकड असलेला नेता गेला, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। ते लिहितात, प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फाईलचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचं अचूक ज्ञान असलेला हा नेता होता। प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या पेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणं हे अतिशय दुर्दैवी आहे। अजित पवार हे कमालीचे स्पष्ट वक्ते होते। काम होणार नसेल तर ते तोंडावर सांगायचं आणि होणार असेल तर त्यासाठी ते सगळी शक्ती लावायचे। आश्वासनं देऊन स्वतःभोवती माणसाचा पिंगा घालायचा हा त्यांचा स्वभाव नव्हता।
राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्ट वक्तेपणाची किंमत मोजावी लागते. त्याचा अनुभव मला पण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांना पण किती मोजायला लागली असेल याचा मला अंदाज आहे. अजित पवारांचं मला आवडणारं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करून अजित पवार यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी लिहिलंय की अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मला तीव्र धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आहे आणि मला खूप मोठं दुःख झालं आहे. त्यांचे काका शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि दिवंगत अजितजींच्या सर्व मित्र आणि अनुयायांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करते. या घटनेची योग्य चौकशी होणे आवश्यक आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटलं की आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एनडीएतील ज्येष्ठ सहकारी अजित पवार यांचे एका अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झालं आहे. गेल्या 3.5 दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक, दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. गेली अनेक वर्ष राज्याच्या विधिमंडळात सोबत काम करताना अजितदादांशी अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. त्यांचे प्रशासनिक कौशल्य, विकासात्मक दृष्टिकोन आणि लोकांना जोडण्याची हातोटी यांमुळे अजितदादांचे कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अटळ स्थान राहिले आहे. महाराष्ट्राच्या विकासाची आकांक्षा असलेल्या या लोकनेत्याचे अकाली निधन होणे हे केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची कधीही न भरून येणारी हानी आहे. या दुःखद प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो अशी श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, अजितदादा शब्दांचे पक्के होते. आज महाराष्ट्रासाठी एक दुर्दैवी दिवस आहे. ही आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक दुःखद घटना आहे. अजितदादा हे शब्दाचे पक्के होते. मी मुख्यमंत्री असताना आणि ते उपमुख्यमंत्री असताना आम्ही एक टीम म्हणून काम केले. एक टीम म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यात अजितदादांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहताना ही महाराष्ट्राची हानी आहे असं म्हटलं आहे. विमान अपघातात त्यांचा झालेला मृत्यू ही महाराष्ट्राची हानी आहे. अजित पवार यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा कडक शिस्तीचे आणि प्रशासनावरील पकड, वेळ पाळणारे अजितदादा हे गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. पहाटेपासून कामात व्यग्र असणारे प्रशासकीय अधिकारी असो वा सामान्य नागरिक, सर्वांसाठी सदैव उपलब्ध असणारे ते दादा होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेले विमान अपघातात दुःखद निधन झाले. सकाळीच अशी बातमी कानावर पडणे अतिशय धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्यानं एक लोकाभिमुख व करारी नेतृत्व हरपलं आहे. या बातमीवर विश्वास ठेवणं अशक्य आहे असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते लिहितात, बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला. यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. माननीय अजितदादा यांच्या निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे. राजकारणातला खडा शब्द, जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपला. दादा, महाराष्ट्र तुम्हाला विसरणार नाही असे ते म्हणाले. मित्रांनो, महाराष्ट्राचा एक लोकप्रिय नेता हरपला याबद्दल आपले 2 शब्द कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद.